Hello everyone, welcome back to my channel. Today we are going to learn a beautiful poem, Trees Are the Kindest Things I Know, written by Harry Ben. In this poem, the poet describes how trees help people, birds, animals, and nature. Trees gives us shade, fruits, wooden, fresh air, and peaceful environment. Through the simple and beautiful words, the poet teaches us to love and respect trees. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हॅरी बेन यांनी लिहिलेली ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो ही सुंदर कविता शिकणार आहोत. या कवितेत कवी झाडांचे गुणगान करतो. झाडे माणसांना, पक्ष्यांना आणि प्राण्यांना अनेक प्रकारे मदत करतात. ती आपल्याला सावली, फळे, लाकूड आणि स्वच्छ वातावरण देतात. तर या कवितेचा ओळी ओळीने अर्थ समजून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल, वी विल रीड दिस पोएम. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो and spread a shade for sleepy cows and gather birds among their boughs. They give us fruit in leaves above and wood to make our houses of, and leaves to burn on Halloween, and in the spring new buds of green. They are the first when days begin to touch the beams of morning sun. They are the last to hold the light when evening changes into night. And when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby. Of sleepy children long ago, trees are the kindest things I know. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow. The poet says that trees are the kindest things he knows, and trees never hurt to anyone. They just keep growing quietly. तर कवी म्हणतो आहे की त्याला माहीत असलेल्या सर्व गोष्टींपैकी झाडे सर्वात दयाळू आहेत. झाडे कोणालाही इजा करत नाहीत, ती फक्त शांतपणे वाढत राहतात. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज अँड गॅदर बर्ड्स अमंग देअर बाऊज. तर झाडे थकलेल्या आणि झोप लागत असलेल्या गायींना सावली देतात. स्लीपी काऊज म्हणजे झोप लागत असलेल्या गायींना ते सावली देतात. आणि तसेच झाडांच्या फांद्यांवर पक्षी बसतात आणि घरटी बांधतात. ट्रीज प्रोव्हाइड कूल शेड फॉर टायर्ड अँड स्लीपी काऊज अँड बर्ड्स सीट अँड मेक नेस्ट ऑन द ब्रांचेस ऑफ ट्रीज. They give us fruit in leaves above and wood to make our houses of. Trees gives us delicious fruits. Trees provide wood for building houses. तर झाडे आपल्याला स्वादिष्ट फळे देतात, तसेच घरे बांधण्यासाठी लागणारे लाकूडसुद्धा ते आपल्याला देतात. And leaves to burn on Halloween and इन दी स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. हॅलोवीन म्हणजे फेस्टिवल इन ऑटम ऑब्झर्व इन वेस्टर्न कंट्रीज. तर पाश्चिमात्य देशात एक हॅलोवीन नावाचा सण साजरा केला जातो. हॅलोवीनच्या वेळेस झाडं आपल्याला पानं इंधन म्हणून देतात. Trees also provide leaves that can be used as a fuel, and in the spring trees grow fresh green buds and leaves. तर झाडे आपल्याला पाने इंधन म्हणून देतात. तसंच वसंत ऋतूमध्ये झाडांना नवीन हिरव्या कळ्या व पाने येतात. They are the first when days begin to touch the beams of morning sun. Trees are among the first things to receive sunlight in the morning. The morning rays of the sun touch the trees first. तर सकाळी सूर्य उगवल्यावर सर्वप्रथम झाडांवर सूर्यकिरणे पडतात. तसेच सकाळच्या सूर्याची किरणे प्रथम झाडांना स्पर्श करतात. तर बीम्स म्हणजे सूर्यकिरणे. They are the last to hold the light when evening changes into night. In the evening, trees
keep the sunlight for the longest time and trees remain bright until evening turns into night. तर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी प्रकाश सर्वात शेवटी झाडांवर दिसतो. संध्याकाळ रात्रीत बदलत असताना सुद्धा झाडांवर प्रकाश दिसतो. तर पहा, सकाळी सुद्धा सूर्याची किरणे सर्वप्रथम झाडांवर पडतात आणि संध्याकाळ होत असताना सूर्यास्ताच्या वेळी प्रकाशसुद्धा सर्वात शेवटी झाडांवर दिसतो. And when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby. When the moon shines in the sky at night, trees seems to sing a soft sleepy song. तर and when a moon floats on the sky, तर रात्री आकाशात चंद्र चमकत असताना they hum a drowsy lullaby, झाडे जणू एखादे शांत आणि झोप आणणारे अंगाई गीत गातात. तर ड्राउझी म्हणजे झोप आणणारे आणि ललबाई म्हणजे अंगाई गीत. तर झाडे जणू एखादे शांत आणि झोप आणणारे अंगाई गीत म्हणत असतात. ऑफ स्लीपी चिल्ड्रेन लॉंग ॲगो, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. द सॉन्ग रिमाइंड्स अस ऑफ चिल्ड्रेन बीइंग पुट टू स्लीप. द पोएट रिपीट्स दॅट ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स ही नोज. येथे कवी म्हणतो आहे की ते अंगाई गीत झोपलेल्या लहान मुलांची आठवण करून देते आणि कवी पुन्हा सांगतो की झाडे सर्वात दयाळू आहेत. सो डिअर स्टुडंट्स, दिस पोएम टीचेस अस दॅट ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड्स. दे हेल्प ह्युमन, बर्ड्स अँड ॲनिमल्स इन मेनी वेज विदाउट एक्सपेक्टिंग एनिथिंग इन रिटर्न. We should protect trees and plant more trees to make our environment healthy and beautiful. या कवितेतून आपल्याला असे समजते की झाडे आपले खरे मित्र आहेत. ती निस्वार्थपणे आपल्या सर्वांना मदत करत असतात. म्हणून आपण सुद्धा झाडांचे रक्षण केले पाहिजे आणि अधिकाधिक झाडे लावली पाहिजेत. इफ यू लाईक दिस एक्सप्लेनेशन, डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.